श्रीमंत होणे ही कोणाचीही मक्तेदारी नाही. प्रत्येकाला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जण श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला जर खूप पैसा मिळवायचा असेल, श्रीमंत म्हणजेच लक्षाधीश नव्हे तर कोट्याधीश सुद्धा व्हायचे असेल, आणि काही जण जसं झटपट श्रीमंत होतात आणि पुन्हा गरीब होतात, असं जर व्हायचं नसेल, टिकाऊ व कायम स्वरूपाचं श्रीमंत होऊन श्रीमंतच राहायचं असेल, ते श्रीमंती वरचेवर वाढवायचे असेल, त्यासोबत आनंद, सुख, समाधान, शांती, संस्कार, घरातलं वातावरण, माणुसकी, तसंच सगळे लेकरं बाळ चांगलं निघावेत असं वाटत असेल, तर रिच डॅड पुअर डॅड ही बुक समरी अगदी शेवटपर्यंत ऐका. करू प्रेम दुनियेवरती अन प्रेम मागूया रे. मी डॉक्टर राम जावळे, RJ मनोरंजन राम जावळे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट किओसाकी यांनी लिहिलेलं पुस्तक 306 पेजेचं हे पुस्तक आहे. त्याचे लेखकानं 11 भाग केलेले आहेत. पहिलं इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना, परिचय थोडासा दिलेला आहे. नंतर 9 नियम सांगितलेले आहेत श्रीमंत होण्यासाठीचे, आणि शेवटी सारांश, कन्क्लुजन सांगितलेलं आहे. आता हे पुस्तक 1997 ते 2000 पासून आत्तापर्यंत हे जगातलं नंबर 1चं फायनान्सचं ॲडवायझर म्हणून, आर्थिक याच्यासाठीचं मार्गदर्शक म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. ज्यांना आर्थिक परिस्थितीचा ताबा घ्यायचा आहे आणि आपली आर्थिक काळजी संपवायची आहे, मिटवायची आहे, अशा लोकांसाठी, लक्षाधीश कोट्याधीश होण्यासाठीच हे पुस्तक आहे. लेखकाचे वडील PhD केलेले प्रोफेसर होते कॉलेजमध्ये, आणि त्याचा एक मित्र होता माईक म्हणून, आणि त्याचे वडील मात्र 8वी पास झालेले होते. तर ते खूप श्रीमंत होते. परंतु लेखकाचे वडील जे प्राध्यापक होते, त्यांचा मात्र पगारामध्ये 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत महिना कसा बसा भागायचा, आणि पुन्हा सगळं कडक तंगीमध्ये सगळे दिवस जायचे. गरिबीची झळ लेखकाला त्यामुळे कळू लागली. तो त्याच्या मित्राशी स्वतःची तुलना करायचा. त्याचा मित्र जो माईक हा कोट्याधीश नाही अब्जाधीश वर्ल्डाचा तो मुलगा होता. मग काय केलं की लेखकानं त्याच्या वडिलाला विचारलं की ते किती श्रीमंत आहेत, ते तर कमी शिकलेले आहेत, आणि तुम्ही तर जास्त शिकून सुद्धा तर आपण कसे गरीब आहोत, आपल्याकडे तेवढ्या सुविधा कशा नाहीत, आपण पाहिजे त्या वस्तू कशा विकत घेऊ शकत नाही, आपण पाहिजे तसं आयुष्य जगू शकत नाही, तर मला तसं जगायचं आहे, मला मार्ग सांगा. मग त्याच्या वडिलांना सांगितलं की तुझा जे मित्र आहे त्याच्या वडिलाकडे तू जा. त्यांनी त्याच्या वडिलांना निरोप पण दिला आणि त्याला तिकडे पाठवून दिलं, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याला मार्गदर्शन करा. आणि म्हणून रिच डॅड पुअर डॅड म्हणजे लेखकाला 2 वडील आहेत असं पुस्तकात लिहिले. एक म्हणजे एक जन्म दिलेले वडील, आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांनी याला शिकवलं, सांगितलं श्रीमंत कसं होता येतं, कुठले कुठले नियम असतात, कुठले कुठले टप्पे असतात, म्हणजे हे मार्गदर्शन वडिलांप्रमाणे केलं, म्हणून हे दुसरे श्रीमंत होण्याचं मार्गदर्शन करणारे दुसरे वडील. यांनी जे मानलेले वडील आहेत ते त्यांना सांगताना समजावून सांगत होते की श्रीमंत अधिक श्रीमंतच का होतात. मी याच्याबद्दल तुला सांगणार आहे. तसंच श्रीमंती व पैशाविषयी काही आपल्या समाजामध्ये गैरसमज आहे. काही लहान लेकरांवर विनाकारण संस्कार केले जातात की पैसा वाईट आहे, श्रीमंत माणसं सगळे वाईट असतात, श्रीमंत होतात म्हणजे ते कुणाच्यासाठी मुंड्या मोडून वगैरे किंवा वाईट नंबर 2चे धंदे करून श्रीमंत झालेले असतात. तर हे गैरसमज सगळे दूर काढून टाकले पाहिजेत, आणि कशा प्रकारे चांगल्या प्रकारे श्रीमंत होता येतं हे मी तुला सांगतो. आणि असं म्हणून त्यांनी 9 नियम सांगितलेले आहेत लेखकाला, आणि हे 9 नियम, त्याच्यातला पहिला नियम आहे की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, तर पैसा हा त्यांच्यासाठी काम करतो, आणि तो 24 तास काम करतो. पैसा हा काय फक्त 5 तास 8 तास ती ड्युटी करत नाही, पण तुम्ही त्यासाठी आधी पैशाला कामाला लावलं पाहिजे. हा पहिला नियम आहे. आणि हे करण्याकरता काय केलं पाहिजे की तुम्ही सुरुवातीपासून तुमच्या इन्कम मधून तुमचं जे मासिक उत्पन्न आहे त्यातून 10% 20% बचत करायची सवय लागली पाहिजे. आणि ही बचत कधी केली पाहिजे? सुरुवातीला आपलं महिन्याचं उत्पन्न, पगार असेल किंवा कुठलंही आल्याबरोबर त्याच्यातून हा पैसा बाजूला काढून त्याची बचत केली पाहिजे. उरलेल्या पैशातून नंतर खर्च भागवला पाहिजे. म्हणजे काय होईल की बचतीची जी अमाऊंट आहे ती वाढत राहील, आणि त्याची नंतर इन्व्हेस्टमेंट कुठेतरी गुंतवणूक केली पाहिजे, आणि त्यामुळे काय होईल की तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे वाढेल.
आणि वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील. म्हणजे तुमचं पॅसिव्ह इन्कम सुद्धा वाढेल. तुम्ही काम न करता तुमचा पैसा कामाला लागेल. दुसरा नियम आहे, अर्थसाक्षरता का शिकवावी किंवा का शिकावी. तर त्यांनी उदाहरण सांगितलेली आहे की कितीतरी आपल्याकडे पण आपण पाहतो सेलिब्रिटीज असतात, कितीतरी फिल्म इंडस्ट्रीमधले लोक असतील, खूप गाजले, किंवा काही उद्योजक पण असतात, खूप पैसा मिळवला. काही जण खूप झटपट लवकर श्रीमंत होतात आणि ते एवढी आयुष करतात, एवढी आयुष करतात, कितीतरी नोकर चाकर असतात, कितीतरी गाड्या असतात, कितीतरी वेगवेगळे भारी भारी त्यांचे ड्रेस असतात, सगळं ते वापरतात ते. आणि 10-20 वर्षानंतर पुन्हा जेव्हा त्यांचे फोटो पेपरमध्ये येतात किंवा जेव्हा ते थोडेसे वयस्कर होतात, त्यावेळेला मात्र त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायला पैसा नसतो. त्यांचं राहायचं घर त्याने विकून टाकलेलं असतं. हाताखाली एक पण नोकर, कुणी पण माणूस नसतं. अशी दडभद्री अवस्था का होत असते? कारण त्यांच्याकडे जेव्हा तो पैसा भरभरून आला, तेव्हा त्यांना त्याची विल्हेवाट व्यवस्थित नाही लावता आली. त्यांना ती जरी मॅनेज करायचं असतं पैसा, तो करता नाही आला. आणि हे व्यवस्थित कसा मॅनेज करायचा हे शिकणं, म्हणजे पैसा किती मिळवता त्यापेक्षा मॅनेज कसं करता हे महत्वाचं आहे. आणि याला कॅश फ्लो म्हणतात. हा कॅश फ्लो म्हणजे पैसा हाताळणे जे आहे. आणि हे करत असताना तुमची मालमत्ता फक्त नाही तर मालमत्ता वाढवत उत्पन्न वाढवलं पाहिजे. खर्च नाही वाढू दिला पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे. हा दुसरा नियम सांगतो. आणि ही आर्थिक साक्षरता तुम्हाला आली पाहिजे. तिसरा नियम आहे, तुमचा उद्योग ओळखा. म्हणजे उत्पन्नापेक्षा तुम्ही मालमत्तेकडे लक्ष द्या. स्वतःसाठी की दुसऱ्यासाठी काम करता हे ओळखा. जर दुसऱ्यासाठी काम करत असाल तर तुमचा उद्योग कसा आहे? दुसऱ्यासाठी आहे. म्हणजे तुमचा उद्योग ओळखा की तुम्ही स्वतःसाठी करताय का दुसऱ्यासाठी करताय, की पैशासाठी काम करताय. आणि जर तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर तो दुसऱ्यासाठीचा उद्योग झाला. तुम्ही स्वतःसाठी काम करून पैसा मिळवत असाल तर तुमचा स्वतःचा उद्योग झाला. आणि असं करत असताना एकच आहे की तुम्ही चैनीच्या वस्तू अगोदर घ्यायच्या भानगडीत पडू नका. आधी तुमचं बँक बॅलन्स, आधी तुमची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारा. चांगल्या प्रकारे पॅसिव्ह इन्कम, आपोआप मिळणारा पैसा जो तुम्हाला असेल, अनायास येणारं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे वाढवा. आधी हे उत्पन्न वाढवा आणि नंतर चैनीच्या वस्तू खरेदी करा. लेखकाचं असं मत आहे की मध्यमवर्गीय आणि गरीब माणसं काय करतात, आला पैसा की अगोदर खर्च करून टाकतात. कशासाठी? चैनीच्या वस्तूसाठी आधी खर्च करतात आणि नंतर मग उरलेल्या पैशाची बचत करायचा प्रयत्न करतात आणि ती उरतच नाही, त्यामुळे बचत होतच नाही. तर असं करू नका. हा तुमचा उद्योग ओळखून त्याप्रमाणे तुम्ही काम केलं पाहिजे. चौथा नियम आहे, टॅक्स जो भरायचा असतो हा कमीत कमी भरण्याचा प्रयत्न करा. नियमात राहूनच तो करा. श्रीमंत लोक काय करतात की अगोदर त्यांना जे उत्पन्न आलेलं असतं त्या उत्पन्नातून खर्च करतात, तो खर्च रेकॉर्डला दाखवतात आणि जो शिल्लक राहिलेला पैसा असतो त्याच्यावर फक्त टॅक्स भरतात. म्हणजे त्यांचा टॅक्स खूप कमी जातो. आणि याऐवजी गरीब किंवा मध्यमवर्गीय लोक काय करतात की जे व्हाईट मनी पगार आलेला असतो दिसतो सगळा, त्याच्यावर पहिल्यांदा टॅक्स भरतात आणि उरलेल्या पैशातून नंतर मग आपला घर खर्च वगैरे सगळं भाग काय करायचं ते करतात. तर असं नाही केलं पाहिजे. म्हणून टॅक्स सुद्धा जमेल तेवढा नियमाच्या अधीन राहूनच कमी केला पाहिजे. पाचवा नियम जो आहे की श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात, हुशार लोक मागे पडतात, पण धाडशी लोक असतात जे पुढे जातात. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, तुमच्या माइंडला ट्रेंड केलं पाहिजे. धाडसी बनण्याकरता, कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याकरता माइंडला ट्रेंड केलं पाहिजे. तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे, संधी निर्माण करता आली पाहिजे, संधी शोधता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. यासाठी आधी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, स्वतःसाठी खर्च केलं पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे आणि शिकून ते वापरलं पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल की तुम्ही पैसा निर्माण करायला शिका. सहावा नियम आहे, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी करू नका. आपल्याकडे काय होतं की बरेच तरुण डिग्री मिळाली, ग्रॅज्युएट झाले की काय करतात, इंटरव्ह्यू देतात, जिथं जास्त पगाराची नोकरी आहे ती नोकरी देतात. पण ह्याची चौकशी करत नाहीत की तिथं मला शिकायला काय मिळणार आहे. जर शिकायला मिळत असेल तिथं चांगल्या प्रकारे तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी फायद्यात होत असेल आणि तिथला पगार थोडा कमी जरी असेल तरी ती नोकरी निवडली पाहिजे असं लेखाचं मत आहे. परंतु जर पगार गल्लेला मिळतोय, जास्त मिळतोय, पण शिकायला काहीच मिळत नाही, तुम्हाला तिथं संधी मिळत नाही शिकण्यासाठी, तिथं चान्स मिळत नाही, तुम्हाला कोणी शिकवत नाही, कसलाच तुम्हाला अनुभव किंवा येणार नाही, तर अशा ठिकाणची मोठ्या पगाराची सुद्धा नोकरी घेऊ नका, स्वीकारू नका असं म्हणताय. आणि लवकर जेव्हा तुम्ही कुठली तरी नोकरी पकडता त्याला जोडून तुम्ही दुसरा पार्ट टाइम तुमचा उद्योग केला पाहिजे. पार्ट टाइम नोकरी नाही, पार्ट टाइम उद्योग केला पाहिजे. ते पण इन्कम वाढवलं पाहिजे आणि हळूहळू ही बचतीची सवय, त्याच्यापासून गुंतवणूक आणि गुंतवणुकीपासून
पॅसिव्ह इन्कम तुम्ही वाढवलं पाहिजे. हा झाला 6वा नियम. 7वा नियम आहे की तुम्ही अडथळ्यावर मात करता आली पाहिजे. आता भीती हाताळण्याची असते, काही शंका असतील किंवा आळस असेल, वाईट सवय असतील किंवा उद्धटपणा एखाद्या वागण्यामध्ये असेल, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. यावर मात करण्याकरता शिकलं पाहिजे आणि मालमत्ता चांगली वाढवता आली पाहिजे. स्वतःला पैसे अगोदर द्यायचं शिकलं पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्ही शिकलात, तुमचं माइंड ट्रेन झालं तर माइंड हे सगळ्यात मोठी तुमची ॲसेट आहे, तुमची मालमत्ता आहे सगळ्यात मोठी, ही तुमची खरी संपत्ती आहे. म्हणून तिला आधी ट्रेन करणं आणि अडथळ्यावर मात करणं हा 7वा नियम आहे. 8वा नियम आहे की सुरुवात करा. हे सुरुवात करणं जे आहे, काय म्हणतात की सोनं सगळीकडेच असतं, पण ते पाहण्याचं प्रशिक्षण घ्यायला तुम्ही सुरू केलं पाहिजे. कारण सोनं आहे पण तुम्हाला ते पाहताच येत नाही, ओळखताच येत नाही, प्रशिक्षणच नाही, तर तुम्हाला ते घेता येणार नाही. आणि व्यवहार असा करा की कोणाला मदत करायची, कोणाला काही द्यायचं असेल तर ते परत घ्यायची सवय लावा. ते परत येईल याची काळजी घ्या. तुमचे चांगले मित्र असतील, चांगले पुस्तकं असतील तर याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या. चांगलं शिका, कुठल्या ट्रेनिंग असतील त्या पण करा आणि तुम्ही सुरुवात करणं अतिशय आवश्यक आहे. तसंच 9वा नियम आहे की अजून जर काही आणखी हवं असेल तर फक्त हे करा. हे करा म्हणजे काय, कृती करायला लागा. खूप दिवस नुसती चर्चाच करू नका. तुम्ही व्यवहारी व्हा आणि मोठ्या मनानं मोठं व्हायचा प्रयत्न करा. सरळ सिंपल साधा रस्ता पकडा, प्रामाणिकपणाचा रस्ता पकडा. झटपट कुठल्याही मार्गाने कसंही आडप झडप गडप करून श्रीमंत व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्ही नवीन कल्पना, नवीन आयडिया ते सगळं शिकणं चालू ठेवा. लर्निंग जास्त करा म्हणजे तुमची अर्निंग आपोआप मोठी होईल. खरेदी शिका, कशी विक्री करायची ते शिका, त्याच्यातून कसा प्रकारचा नफा कमवायचा ते शिका आणि चांगल्या प्रकारे नफा चांगल्या मार्गाने जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेंचकरी, जे संत तुकाराम मी म्हटलेलं आहे त्याचाच मतितार्थ या पुस्तकामध्ये आलेला आहे की चांगल्या प्रकारानं व्यवहार करून चांगल्या प्रकारानं चांगल्या मार्गाने धन जोडा आणि त्याप्रमाणे ते वाढवा आणि त्याप्रमाणे तुम्ही श्रीमंत व्हा. तर ती श्रीमंती टिकाऊ स्वरूपाची असते. तर याच्यातून जे सारांश सांगितलेलं आहे शेवटी तो म्हणजे तुमच्याकडे 3 उत्पन्नाची साधनं बनू शकतात. एक साधं उत्पन्न जे तुम्हाला मिळतं, दुसरं तुम्ही जे पोर्टफोलिओ म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यामधून जे तुम्हाला त्याचं व्याज मिळत असेल किंवा त्याचे काही रिटर्न्स मिळत असतील तर ते, आणि पॅसिव्ह इन्कम जे तुमचं नंतर सुरू होतं. तुम्ही काही जरी काम नाही केलं तर तुमचा पैसा कामाला लागतो आणि त्याच्यातून येतो. तर अशा प्रकारे हे 3 इन्कम असतात. हे तिन्ही इन्कम तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि कॅश फ्लो क्वाड्रंट याच्यावर आपण वेगळी बुक समरी करणार आहोत. याच्यामध्ये 4 क्वाड्रंट जे आहेत त्याच्यामध्ये एक एक टप्पा तुम्ही वरच्या दिशेनं चढलं पाहिजे आणि 4थ्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही गेलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. तेही आपण नंतर पाहूया. तर याच्यासाठी मन आणि वेळ याचा योग्य वापर केला पाहिजे. तर हे पुस्तक म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्लीच आहे. याच्याविषयी कोणाचंही दुमत होणार नाही. लेखक जे आहेत हे रॉबर्ट कियोसाकी आणि त्यांची पत्नी किम हे रिच डॅड कंपनीचे मालक आहेत. जगातली खूप मोठी प्रसिद्ध कंपनी आहे आणि त्यांचाच कॅश फ्लो हा एक गेम आहे, खेळ आहे. तोही कोट्यावधीचं त्यांना उत्पन्न देतो. या दोन्ही मधून त्यांनी खूप श्रीमंत स्वतः झालेले आहेत आणि स्वतः त्यांनी हे पुस्तक लिहून त्यांची आणखी पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत. एकूण 20 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि ते त्याच्यातून आर्थिक साक्षरता आणि सर्वांना श्रीमंत करणं हा त्यांचा उद्देश बनलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ ऐकून आपण सुद्धा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही स्वतः त्या स्टेजला थोडेसे गेलेलो आहोत म्हणून अधिकारांना आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओची बुक समरी सांगितलेली आहे. तर तुम्ही सुद्धा त्या प्रकारानं प्रयत्न करावा, आणखी चांगल्या प्रकारानं श्रीमंत व्हावं आणि निरोगी राहून दीर्घायू झालं पाहिजे, हे ध्येय ठेवावं. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि RJ मनोरंजन डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.